एक मी एक तू शब्द मी गीत तू. एक मी एक तू शब्द मी गीत तू. आभास तू आकाश तू श्वास तू ध्यास तू. स्वप्नात तू सत्यात तू साऱ्यात साऱ्यात तू. एक मी एक तू. एक मी एक तू. तर मंडळी, आमचा हा बॅकग्राऊंड स्कोअर आणि कविता ऐकून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा विषय आहे प्रेम. हो काय हे थेट विषयालाच हात घातलात. म्हणजे हो काही हाय नाही हॅलो नाही हॅपी न्यू इयर नाही संक्रांतीचा कार्यक्रम आहे निदान तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे सुद्धा नाही. बरोबर आहे. तर मंडळी, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हा. आणि या वर्षीच्या कार्यकारी समितीतर्फे मी विनीत देशपांडे आणि मी सोनल वाटवे तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. हा आता होऊन जाऊ द्या. एक मी एक तू. तर मंडळी, आजचा विषय आहे प्रेम. आता लव्ह स्टोरी म्हणली की त्यात एक हिरो आला, हिरोईन आली. तर आजची स्टोरी आहे तन्वी आणि मीनाची. हा पण त्याही पेक्षा जास्ती ती आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या प्रेमाची. ते प्रेम जे अचानक ध्यानी मनी नसताना हळूच आपल्याला येऊन धप्पा देऊन जातं आणि कातळात झिरपणाऱ्या झऱ्यासारखं हृदयात खोल वर करतं. ते प्रेम जे लैला मजनू हीर रांझा रोमिओ ज्युलिएट त्यांचे बाजीराव मस्तानी अहो किंबहुना आपल्यासारख्या सुद्धा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला परत परत याच गोष्टीची आठवण करून देत असतं की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं. दरवर्षी व्हॅलेंटाईन वीक जवळ आला की आपल्याला प्रेम पुन्हा आठवतं. जणू वहीच्या पानांमध्ये लपलेलं पिंपळ पान पुन्हा हळूच डोकावून पाहतात. अगदी खरं. तर इथे बसलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असलेल्या ह्या रोमॅन्टिक प्रेमाला एक ट्रिब्यूट म्हणून म्हणजे ज्या तरुण मंडळींच्या आयुष्यात अजून प्रेम यायचंय त्यांना ते आलं की कसं दिसतं हे दाखवण्यासाठी, आणि ज्यांच्या आयुष्यात प्रेम आहे पण आता थोडंसं जुनं झालंय असं वाटतंय त्यांना त्यांच्या प्रेमाला पुन्हा पालवी फुटावी या भावनेतून सादर करतोय एक गीतमय प्रेम कहाणी, एक मी एक तू. एक मी एक तू. तर काय मंडळी, स्टेजवर बघितलेला प्रसंग बघितल्यासारखा वाटतोय ना? अहो वाटणारच, कारण आपल्यापैकी प्रत्येकाने चित्रपटांमध्ये, संगीतांमध्ये, गाण्यांमध्ये आणि आपल्यातल्या काही भाग्यवान रसिकांनी वैयक्तिक आयुष्यामध्ये
हा प्रेमाचा पहिला धडा गिरवलेला आहे. म्हणजे कसं, तिला बघितलं की सगळं जग थांबतं, कडक उन्हात पाऊस पडायला लागतो आणि मनात एखादी सुंदर कविता नाही तर छानसं गाणं वाजू लागतं. अगदी खरं. तन्वीच्या आयुष्यात तसंच दिनात तन्वीच्या रूपाने हे हा प्रेमाचा सिलेबस येऊन पडलेला आहे. तन्वीची देखील काही वेगळं झालेलं नाही बरं का. तिला सुद्धा आता निनादची स्वप्न दिवसाउजेडी दिसू लागली. दोघं देखील एकमेकांच्या विचारांमध्ये अगदी गुंग झाली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. तर मंडळी, लव्ह ॲट फर्स्ट साईटची यांची ही प्रेमकथा कशी पुढे सरकते ती बघूया आपण. चला. कधी जमी कधी नभी संपते अंतर इतका वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. नाही जरी सरताई भिजते अंग पाण्याने सोचो तुम्ही मल्हारी बरेसे सावन जोमाने. शिंपल्यांचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात. टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. सूर ही तू काल ही तू रूठे जो चाको नूर तू आसो ही तू हसो ही तू कोण मनाची निहुरूर तू. रोज नवे भास तुझे वाढते अंतर श्वासात. टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. कधी जमी कधी नभी संपते अंतर झोक्यात. टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. ने कहा है. हो, मराठी मंडळाचा कार्यक्रम आहे इथे आणि उर्दू. अरे, विषय प्रेमाचा आहे. प्रेमाला कसं आलंय भाषेची मर्यादा. बर. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर तुम्ही मराठी रसिकांना ओळखलं नाही बरं का. बर. अरे, चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणायची तब्येत आहे आपली. काय म्हणता म्हणजे. आणि उर्दूच म्हणाल तर रामपूर घराण्याचा एक सुंदर शेर आहे की कत्ल उर्दू का भी होता है इस निस्बत से. कत्ल उर्दू का भी होता है इस निस्बत से कि कुछ लोग उर्दू को किसी एक मजहब का समझ बैठे. वा वा, क्या बात. खरंय. तर इथे उपस्थित असलेल्या ज्यांनी ज्यांनी प्रेम केलंय त्यांनी कधी ना कधी केव्हा ना केव्हा एखादा शेर, एखादी कथा आपल्या प्रेमिकेला ऐकवली असेलच की नाही. काय लोक. तर मग होऊन जाते इर्शाद. तो गालिब ने कहा है, ए दिले नादां तुझे हुआ क्या है. ए दिले नादां ये तुझे हुआ क्या है. आखिर इस दर्द की दवा क्या है. हम है मुश्ताक और वो बेजार. या इलाही ये प्यार का मांजरा क्या है. नाही म्हणजे
प्रेमात पडलं आणि ओठांवर यायला वेळ लागला की सगळेच अशी शायरी वगैरे करायला लागतात. बाकी काही नाही. मुद्दा हा आहे की पहिलं प्रेम ओळखायचं कसं आणि हे ओळखलं तर ते सांगायचं कसं. मैं भी देना चाहता हूँ जज्बातों को जुबान. मैं भी देना चाहता हूँ जज्बातों को जुबान. कोई कभी पूछे तो कि इस दिल में छुपा क्या है. ऐ दिले नादा तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है. कॉलेज सेम असेल तर हे प्रसंग वारंवार घडायचेच. ते काही कोणापासून लपून राहणार आहेत. आता निनादच्या मित्रांना त्याच्या ह्या इंटरेस्ट बद्दल माहिती झालेलं आहेच, पण तन्वीच्या मनात जे चालू आहे ते तिच्या मैत्रिणींना देखील कळायला लागलेलं आहे. बघूया तर मग. न जाने मेरे दिल को क्या हो गया, अभी तो यही था, अभी खो गया. न जाने मेरे दिल को क्या हो गया, अभी तो ये दिल था, अभी खो गया. न जाने मेरे दिल को क्या हो गया, अभी तो ये दिल था, अभी खो गया. हो गया है तुझको तो प्यार सजना, लाख कर ले तू इनकार सजना. हो गया है तुझको तो प्यार सजना, लाख कर ले तू इनकार सजना. दिलदार सजना है ये प्यार सजना. हो गया है तुझको तो प्यार सजना, लाख कर ले तू इनकार सजना. दिलदार सजना है ये प्यार सजना. देखा न तूने मुड़ के भी पीछे, कुछ देर तो मैं रुका था. जब दिल तुझको रोक न चाहा, ढूंढ तू जा चुका था. हुआ क्या न जाना ये दिल क्यों दीवाना. हो गया है तुझको तो प्यार सजना, लाख कर ले तू इनकार सजना. हो गया है तुझको तो प्यार
तेजा हम जाते हैं जा वापस जरा दौड़ पीछे मैं छोड़ आई खुद को जहाँ पे वो रह गया पानी पीछे कहाँ तू ये कैसा है जादू अरे हो गया है तुझको तो प्यार सजना लाख तेरी तो इनकार सजना हो गया है तुझको तो प्यार सजना लाख करेंगे तू इनकार सजना दिलदार सजना है प्यार सजना न जाने मेरे दिल को क्या हो गया अभी तो ये था भी खो गया खो गया नाट्य मंदिरची आठवण झाली मला. घरात मध्ये जर कोणी नाटक केलं असेल तर लाईट रूम मधनं स्टेज दिसत नाही, त्यामुळे सगळं भगवान भरोसे चाललेलं असते. असं काय? तर मंडळी, आतापर्यंत आपल्या या स्टोरीमध्ये सगळं अबोल आणि अव्यक्त सुरू आहे. धुआं उठ रहा है तो आग भी लगी होगी, नाही का? पण मला काय वाटतं, आता बाज झाली. या दोघांनी आता एकमेकांना आपल्या मनातली गोष्ट सांगितलीच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर. त्या निनाला कोणीतरी सांगायला पाहिजे, अरे जरा मनातलं बोल. आपल्या हिरोची परिस्थिती जर कवितेत ऐकवायची झाली तर मला वैभव जोशीची एक चांगली कविता आठवते. वैभव म्हणतो, एक होकार दे फार काही नको, एक होकार दे फार काही नको, फार काही नको फक्त नाही नको. थेट स्पर्शातून बोल काहीतरी, थेट स्पर्शातून बोल काहीतरी, मौन शब्दातली गुढ ग्वाही नको. एक होकार दे फार काही नको, फार काही नको फक्त नाही नको. जाऊ नको मोहनिया ऐसी जाऊ नको रघुनिया मजला पाहू नको
पाकळी पाकळी उमले वीट भरलेली हाय हाय आवली आवली सजली धुंद मोहरली पाकळी पाकळी उमले वीट भरलेली हाय हाय आवली आवली सजली धुंद मोहरली उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे सौम्यात प्रेम बंधाच्या हे अंतरंग न्हावे हळवे तरंग बहराचे कोणतरी बुलावे हृदय वसंत फुलताना प्रेमाचे रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमाचे रंग यावे मनभरा प्रीतीचा गंध हा देव मधुवंती हाय हाय रंग तू सोड रे छंद तुला माझ्यासाठी मनभरा प्रीतीचा गंध हा देव मधुवंती हाय हाय रंग तू सोड रे छंद तुला माझ्यासाठी हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणाचा हे तीर चार नयनाचे ते प्रियमा दिलासा सखमात मदन वाणाच्या मन दरवळून जावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमाचे रंग यावे प्रेमात रंग भरताना तुम्ही सकाळ आवे हृदयी वसंत फुलताना प्रेमाचे रंग यावे ला 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 ला. हाय निनाद, अरे विवेक बोलतोय. तुझ्यासाठी एक मस्त न्यूज आहे. एका क्लायंट प्रोजेक्टसाठी तुझं सिलेक्शन झालंय आणि तुला ताबडतोब क्लायंट साईटवर जायचं आहे. मॅन, आय एम रिअली एक्सायटेड फॉर यू. प्लीज लवकरात लवकर HR मध्ये दीप्तीला कॉन्टॅक्ट कर आणि ती तुला पुढे काय करायचं ते सांगेल. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड गुड लक. काय मंडळी, आठवतं का आपलं पहिलं भांडण? प्रेमातल्या पहिल्या भांडणाची एक वेगळीच गंमत असते. आता हे दोघंच बघा ना, रोमॅन्टिक डिनरला म्हणून बाहेर पडले आणि मध्ये बॉसचा फोन. मला काय वाटतं माहितीये, बॉस या प्राण्याला जन्म घालताना देवाचं सुद्धा एखाद्या अप्सरेशी भांडणच झालं असावं. अगदी बरोबर. जोडप्यांची प्रेमकविता अगदी रंगात आलेली असताना हा बॉस नावाचा प्राणी मध्ये कडमडतो. जन्मजात सवय हो, बाकी काही नाही. पण आता यांच्या संभाषणावरून तर असं दिसतंय की निनादला काही कामानिमित्त बाहेर गावी जावं लागणार. मग आपली गोष्ट पुढे सरकणार कशी? निनादने जर हे भांडण वेळीच थांबवलं नाही तर काही खरं नाही.
से एतबार जब आ जाए आ जाना मैं करूँगा इंतजार गुस्से से है प्यार बड़ा प्यार से एतबार जब आ जाए आ जाना मैं करूँगा इंतजार जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान अरे मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान नजरों से ना तोल मुझे दिल से काम ले तू जिसकी वो तेरे बिन क्यों किसी का नाम ले अरे नजरों से ना तोल मुझे दिल से काम ले तू जिसकी वो तेरे बिन क्यों किसी का नाम ले अरे जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान अरे मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान छोटी सी एक बात में पास से तासिकार भूल के सब बातें हंसते हैं यही प्यार की शान छोटी सी एक बात में पास से तासिकार भूल के सब बातें हंसते हैं यही प्यार की शान जानू मेरी जान मैं तेरी कुर्बान जानू मेरी जान मैं तेरी कुर्बान तू मेरा मैं तेरी जान सारा हिंदुस्तान तू मेरा मैं तेरी जान सारा हिंदुस्तान जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान म्हटलं ना मंडळी काही वेगळंच असतं. आपल्याला आपलं असं वाटत असतं की सगळं अलगद सुरू कोणाच्याही प्रेमाला हे विराचे दिवस बघायला लागू नये
पण मला सांगा, आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या प्रत्येक प्रेमकथेमध्ये ते विरहाचे दिवस असतातच. अशा वेळी असं म्हणावंसं वाटतं, प्रेमाची एक वारी, परदेश गमनाची वारी. प्रेमाची एक वारी, परदेश गमनाची बारी, ही ठाकली दार वैरी बनून या. असा कसा खेळ ज्यात नाही पिसाचा मेळ, असा कसा खेळ ज्यात नाही पिसाचा मेळ, आली विरहाची वेळ वैरी बनली. This is the final boarding call for passenger Mr. Dinar, booked on flight 370 to A to New York. Please proceed to gate 3 immediately. The final checks are being completed and the captain will order for the doors of the aircraft to close in approximately 5 minutes' time. मीनाला जाताना पाहून तन्वी अगदी विमुसली होती. आत्ता कुठे हे प्रेमतरंग तिला हवेसे वाटू लागले होते आणि तेवढ्यात हा दुरावा. नाही म्हणजे तिला परिस्थिती समजत नाहीये असं नाहीये, पण तरी सुद्धा नवीन नवीन प्रेमात पडलेल्या मुलीच्या मनात लांब केलेल्या जोडीदाराबद्दलची काळजी, ओढ जशी असते तशी ती तिच्याही मनात आहे, नाही का? आणि मीनात सुद्धा वरून आनंदी आणि उत्साही दिसत असला तरी सुद्धा त्याच्या मनातही घालमेल आहेच. हम सफर एक जरा इंतजार, सुन सदाएं दे रही है मंजिल प्यार की, है मेरे हम सफर एक जरा इंतजार, सुन सदाएं दे रही है मंजिल प्यार की। अब है जुदाई का मौसम, तो पल का मेहमान कैसे
न जाएगा अंधेरा, क्यों न थमेगा तूफान। अब है जुदाई का मौसम, वो हल्का मेहमान, कैसे न जाएगा अंधेरा, क्यों न थमेगा तूफान, कैसे न मिलेगी मंजिल प्यार की। प्यार ने जहाँ पे रखा है, झूम के कदम निकलवाए, वहीं से खुदा है कोई रास्ता, वहीं से गिरी है दीवार। प्यार ने जहाँ पे रखा है, झूम के कदम एक बार, वहीं से खुला है कोई रास्ता, वहीं से गिरी है दीवार। रोके कब रुकी है मंजिल प्यार की। सफर एक जरा इंतजार, सुन सदाएं दे रही है मंजिल प्यार की। रसिको, अमेरिकेच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये 2 क्षण निवांत मिळाले, म्हणजे इथे कोणाला मिळतात ते मला माहित नाही, पण मिळाले की आपण काय करतो? आपल्या बायकोशी बोलतो, मित्रांशी बोलतो, आप्तेष्टांशी बोलतो. म्हणजे एकंदरीत काय, जरा मोकळा वेळ मिळाला की आपण आपल्या माणसांकडे पळतो. पण मला सांगा, तुम्हाला कधी कामाच्या व्यापामध्ये बुडालेलं असताना आजूबाजूला आपल्या जोडीदाराचे भास होतात का? प्रेमात पडून लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये असणाऱ्यांना तर याबद्दल नक्कीच माहिती असेल, नाही का? आपल्या या दोन्ही पात्रांची अवस्था देखील काही वेगळी नाही बरं का? आजकाल USA मध्ये नीनाला तन्वीचे भास होत आहेत, आणि तन्वीचं म्हणाल तर बघाच तुम्ही आता. कधी तू समोर मग रमते आज काय कसे होते असे ही आस
लागे जीवा कसा सावरू मी आवरू कमी स्वतः किसे स्वप्न आहे जागता नाही मला आभास छळतो तुला छळतो मला आभास कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का हे कसे होते असे ही आस लागे जीवा कशी आवरू मी जावरू रे मी स्वतः दिसे स्वप्न काय जागता नाही मला आभासरा छळतो तुला छळतो मला आभासरा आभासहा क्षणात सारे उधाण वारे झुळूक होऊन जाती कधी दूर दूर कधी जवळ वाटे पण काहीच नाही हाती शीच भासते उगीच भासते पुन्हा तुला आठवते मग मिटून डोळे तुला पाहते तुझ्याच साठी सजते तू नसताना सगळ्याचा खेळ दिसे स्वप्न काय जागता नाही मला आभासहा छळतो तुला छळतो मला आभासहा आभासहा मला माझ्या हजार शंका तुला मी जाणू कशी रे तू असाच आहेस तसाच नाहीस आहेस खरात साधे तू इथेच बसणं हळूच हसणं अशीच हवी मला तू पण माहित नाही मलाही अजून तशीच आहेस का तू नवे रंग झाले नवी वाटे ही हवा दिसे स्वप्न आहे जागता नाही मला आभास छळतो तुला छळतो मला आभास कधी दूर दूर कधी दूर समोर मन रमते आज का हे कसे होते असे ही आस लागे जीवा कशी सावरू मी आवरू रे मी स्वतः दिसे स्वप्न काही जागता नाही मला आभासहा छळतो तुला छळतो मला आभासहा आभासहा काय आहे, आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिच्यापासून इतकं लांब राहिल्यानंतर भासच होणार ना. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप म्हणजे काही सोपं नाही. पण म्हणजे प्रेम म्हणलं की रुसवा फुगवा दुरावे ओढ हे सगळं घेऊनच पुढे चालायचं ना. पण आता 2-3 वर्ष झाली पण यांची गाडी काही पुढे सरके ना. खरंय, निनाद तिकडे US मध्ये कामाच्या व्यापात अडकला आणि तन्वीने अनेक वेळेला बोलावून सुद्धा त्याला ती भारतात यायला जमलेलं नाही. तन्वी सुद्धा इकडे तिचा कामाचा व्याप सांभाळून लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देते. आणि अचानक एक दिवस हो नाही करता करता निनादला भारतात यायची संधी मिळाली आणि तो थेट तन्वीकडे निघाला.
पण लोक हो, इतक्या वर्षांच्या विरहानंतर निनादला भेटण्याची ओढ, पण इतक्या वर्षात तो न आल्याचा राग, अशा दोन्ही भावना घेऊन तन्वी निनादला जाब विचारायला चालली. बघूया. मुझे तुमसे इतनी हाँ 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 तुमसे तेरी बातें क्यों 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 मुझे तुमसे इतनी तुमसे तेरी बातें बोलो इतनी दिन क्या किया क्या किया क्या किया क्या किया तेरा नाम लिया हो तुझे याद किया हो तेरा नाम लिया तुझे याद किया तुझे याद किया तेरा नाम लिया मुझे तुमसे इतनी तुमसे तेरी बातें बोलो इतनी दिन क्या किया तेरा नाम लिया तुझे याद किया तुझे याद किया तेरा नाम लिया अपनी मम्मी से मेरी बातें नहीं 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 मेरी डैडी से मुलाकातें नहीं 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 हेरा फेरी मेरी साथी नो नेवर यार बना दिया तेरा नाम लिया हो तुझे याद किया हो तेरा नाम लिया तुझे याद किया तुझे याद किया तेरा नाम लिया पीछे कटके नहीं 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 कोई अच्छी खबर तुम लाए नहीं 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 किस बात मेरे तुम आए क्या प्यार की तुमने किया तेरा नाम लिया हो तुझे याद किया हो तेरा नाम लिया तुझे याद किया तुझे याद किया तेरा नाम लिया अरे मान लो भाई तूने मेरी कदर कुछ जानी हाँ कभी भी कोई प्रेम निशानी कोई बात कभी नहीं मानी ऐसा प्यार ही तुमने किया क्या किया क्या किया क्या किया तेरा नाम लिया हो तुझे याद किया हो तेरा नाम लिया तुझे याद किया तुझे याद किया तेरा नाम लिया
थाम लिया क्यों थाम लिया तेरा नाम लिया तुझे याद किया तेरा नाम लिया तुझे याद किया तुझे याद किया तेरा नाम लोक आत्ताचं जे गाणं झालं त्यात आपल्या सिरियसली जे काही केलं ते ऍक्टिंग नव्हतं बरं का, ते खऱ्या आयुष्यातले नवरा बायको आहेत. म्हणूनच नवरा असा गुडघ्यावर आला होता. तर म्हणजे शेवटी ही कहाणी पाहिजे त्या हायवेला लागली. आज आपल्या प्रेमवीरांचे तीर्थरूप एकमेकांना भेटणार आहेत म्हणे. काय सांगताय? का म्हणे? अरे का म्हणून काय विचारताय? मध्यमवर्गीय मराठी प्रेम कहाणी ती. पुढे काय होणार? एखादं कार्यालय आणि शुभमंगल सावधान. अगदी खरंय. तर आपल्या या सक्सेसफुल प्रेम कहाणीच्या नवीन अध्यायाची आता सुरुवात होणार आहे. आज यांच्या लग्नाची तारीख ठरणार अशी चिन्ह आहेत. तर सध्या आपली पात्र तर 7व्या आसमान पे आहेत, ते तर तुम्हाला दिसेलच. चला तर मग आपण बघूया काय चाललंय. अरे दादा, कुठेस तू? लग्नाची तारीख पक्की झाली आहे. वहिनीला पण सांग. बर, ठेवते मी आता. मला ना अजून खूप ठिकाणी फोन करायचे. बाय.
मेरे दिल से La 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 अब ना हम तुम्हारे दिल से निकलेंगे कभी दुनिया चाहे बदले हम बदलेंगे कभी कसम है हमारी वफा की हो अरे अपना हम तुम्हारे दिल से निकलेंगे कभी दुनिया चाहे बदले हम बदलेंगे कभी कसम है हमारी वफा की रुकेंगे न हम अब तो सनम प्यार हुआ इकरार हुआ ला 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 तुझ में क्या है दीवाने जाने मन तू क्या जाने आजा मिलके सुन जा मेरे से ये सब सुन लिया दिल ने कहा प्यार हुआ इकरार हुआ ला 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 गुनगुनाती है हवाएं गुनगुनाता है गगन गा रहा है ये सारा Hey, zoomy doomy bum zoomy doomy ba-da-ba. Zoomy doomy, now take your burdens to play mine. शाखों में पत्ते गा रहे हैं फूलों में भंवरे गा रहे हैं दीवानी के लिए गा रही है ये पंछी गा रहे ओ बगिया में तो फूलों की हो रही है गुफ्तगू जो फिल्मों में होता है हुब्बहू आई zoomy doomy ba-ba. Zoomy doomy ba-da-ba. Zoomy doomy, now take your burdens to play mine. Zoomy doomy ba-ba. Zoomy doomy ba-da-ba. Zoomy doomy, now take your burdens to play mine. भीगी भीगी साड़ी में यूं ठुमके लगाती तू जैसा फिल्मों में होता है हो रहा है हुब्बहू Subi dubi nache kubara super man
का बघा जरा. आणि अहो तुम्हाला सुद्धा आमंत्रण आहे बरं का. परवा आमच्याकडे निनाद आणि तन्वीचा लग्न सोहळा आहे आणि त्यासाठी तुम्ही अगदी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे ही नम्र विनंती बरं का. अरे नमस्कार नमस्कार. अगं ऐकतेस का, तन्वीचे आई बाबा आले, मिठाई घेऊन ये. अरे नमस्कार. पाया पडता का, सासू सासरे आहेत बरं तुमचे. नवराई माझी लाडाची लाडाची ग
मुहूर्ताची वेळ झाली. आता या दोघांना आशीर्वाद दिला की मी पंक्तीला बसायला मोकळा. अरे काय ते अरे म्हणजे काय, मराठी लग्न आहे ते. कितीही जवळच्या माणसाचं असलं तरी शेवटी पंक्तीवर येऊन थांबतं. खरंय. बघा तर घरचे सगळे किती आनंदात दिसत आहेत आणि आपले वधूवर ते तर आनंदाने वेळे व्हायचे बाकी आहेत. स्वर्गात बांधलेल्या गाठी आता आज खऱ्या अर्थाने कळणार आहे. त्यांना आशीर्वाद देऊया. चला.
सारी गलियां मेरी हो गई, आज से मेरा घर तेरा हो गया। आज से तेरी सारी गलियां मेरी हो गई, आज से मेरा घर तेरा हो गया। आज से मेरी सारी खुशियां तेरी हो गई, आज से तेरा गम मेरा हो गया। ओ तेरे कांधे का जो दिल है, ओ तेरे सीने में जो दिल है, ओ तेरी बिजली का जो बिल है, आज से मेरा हो गया। ओ मेरे ख्वाबों का अंबर, ओ मेरी खुशियों का समंदर, ओ मेरे पिन कोड का नंबर, आज से तेरा हो गया। तेरी बाली की छुप छुप को मैं दिल से लगा के छूऊंगा। मेरी छोटी सी भूलों को तू नदिया में बहा देना, तेरे छूए के फूलों को मैं अपनी शर्ट में पहनूंगा। बस मेरे लिए तू मालूम है कभी कभी बना देना। आज से तेरी सारी रतियां मेरी हो गई, आज से मेरा घर तेरा हो गया। ओ तेरे कांधे का जो दिल है, ओ तेरे सीने में जो दिल है, ओ तेरी बिजली का जो बिल है, आज से मेरा हो गया। ओ मेरे ख्वाबों का अंबर, ओ मेरी खुशियों का समंदर, ओ मेरे पिन कोड का नंबर, आज से तेरा हो गया। आपल्या तन्वी आणि मीनाच्या संसाराची आगगाडी तो भरधाव निघालेली आहे. हं? आता वाटत होतं पुढे आत्ता यांचा संसार सुरू होतोय आणि आता या संसारात अजून एक नवीन व्यक्ती. अरे बापरे. बहुतेक नीनात जो घरी पसारा करतो तो कमी पडला असं वाटतंय. तर एकंदरीत आता कुटुंबाचा पसारा वाढवण्यासाठी कोणीतरी येणार असं दिसतंय. हं.
कोणी असो की माती फरक तुला सांग पडतो किती कोणी असो की माती फरक तुला सांग पडतो किती शेवटी आई तू अगं आई तू होणार ग शेवटी आई तू होणार ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग घरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग तन्वी आणि नीरजला मुलगा झाला. म्हणता म्हणता तो मोठाही झाला, कॉलेजला जाऊ लागला आणि अनुवांशिकरित्या तोही प्रेमात पडला. तर त्याने लिहिलेलं एक लव्ह लेटर नीनाच्या हाती सापडलं. लेटर मध्ये म्हणतो काय, डिअर सिद्धी, तुला माहिती नसेल पण आपण एकाच कॉलेजमध्ये आहोत. काल मी तुला गॅदरिंग मध्ये बघितलं, तू खूप सुंदर दिसत होती. उद्या तुला जरा वेळ असेल तर आपण भेटायचं का? बर पुढे काय लिहू कळत नाहीये. मला मात्र नक्की कळालंय आणि लोक हो तुम्हालाही कळालंच असेल की ही गाडी आता कुठल्या वळणावर जाणार. आतापर्यंत जी लव्ह स्टोरी आपण इथे बघत होतो त्यालाच जाऊन मिळणार. मग आता तरी पडतायत ना पाडगावकरांच्या ओळी की प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने चिल्लर वाटतात. अरे असल्या तर असू देत, फसल्या तर फसू देत, कारण आपलं प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात. जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवत आहे ना, आपली जेव्हा 16 सरली होती, सगळी होळी पाण्याने भरली होती. लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो आणि होळी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं. बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं. प्रेमानेच अलगद वर काढलं असतं. तुम्हालाही ते कळलं होतं, तुम्हालाही ते कळलं होतं, मलाही ते कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग. हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी असा ड्रीमिंग. हो असतो गाच स्माईल बघता तुला मन जम वाटे हवे गोड फिलिंग. असतो गाच स्माइलिंग बघता तुला मन जमते वाटे हवे गोड फिलिंग. धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे फिरुनी उठावरती तुझेच गाणे. धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे फिरुनी ओठावरती तुझेच गाणे.
कळला तुला मी संपतो रोखू कशी तगमगता ही रोजची नजरेतूनच माझ्या सांगतो तुला मी सारे समजेल का तुला काही पाहतो जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे विसरतो आता मलाच मी हृदयात माझे संगीत सारे जग माझे हरले असतो सदा मी असा हृदयात माझे संगीत सारे जग माझे हरले असतो सदा मी आता माझ्यात मी आतून तुला सांगायचे जमलेच ना मला कधी चाहूल तुझे नुसती पुरे भिरभिरुडे मध्ये तुझ्याच भोवती उलगडून हे पसारे गोड गोड आठवाचे हरवुनी तुझ्यात मन राही बंध तोडून हे सारे विसरून तुझ्यात जावे वाटते आता खोयापणी हृदयात माझे संपले सारे जग माझे हटले असतो सदा मी आता हृदयात माझे संपले सारे जग माझे हटले असतो सदा मी आता आत्ताच तर पाहिलं ना आपण हे सगळं. पात्र बदलली तरी गोष्ट तीच. काळचक्र फिरणार आणि पुन्हा पुन्हा अशा लव्ह स्टोरीज होणार आणि तुमच्या आमच्यासारखे रसिक त्या बघणार. कारण प्रेम काल होतं, आज आहे आणि उद्याही राहणार. अगदी खरं. तर काय मंडळी, आवडली का तुम्हाला आमची ही प्रेमाची गोष्ट? तर आपल्या ह्या गीतमय प्रेमकथेचा शेवट आपण एका जल्लोषपूर्ण गाण्याने करणार आहोत आणि म्हणत राहणार आहोत, एक मी एक तू, एक मी एक तू. तू न जाने
पीछे मुड़ के चली कहाँ ऐसे उड़ के ये जवानी है दीवानी हाँ मेरी रानी रुक जाओ रानी देख जरा पीछे मुड़ के चली कहाँ ऐसे उड़ के गिली अक्का गिली अक्का गिली 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 अक्का गिली अक्का गिली अक्का गिली 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 आज की रात थोड़ी amazing turn up the lights and the sound get it loud shout it out just be young and be crazy बातें मुलाकातें कभी शाम है ऐसे में ये रूठना दीवानों का काम है देखो तौबा तौबा आते यूं जाते मुझे छेड़े शाम से कभी तुम ये शरारते मेरा ये तो काम है ये जवानी young and crazy everybody young and crazy ये जवानी है दीवानी हाँ मेरी रानी रुक जाओ रानी ले जरा पीछे मुड़ के चली कहाँ ऐसे उड़ के ये जवानी है दीवानी हाँ मेरी रानी रुक जाओ रानी ले जरा पीछे मुड़ के चली कहाँ ऐसे मुड़ के गिली अक्का गिली अक्का गिली अक्का गिली 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 अक्का गिली अक्का गिली अक्का गिली 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 ये जवानी है दीवानी हाँ मेरी रानी रुक जाओ रानी ले जरा पीछे मुड़ के चली कहाँ ऐसे उड़ के तर मंडळी आपल्या कलाकारांचं थोडंसं कौतुक डेकोरेशन आणि बॅकस्टेज टीम